नमस्कार, मी सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्या निमित्ताने आपण कैरीचं रायतं कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपण ना कापून घेऊया। हे बघा, आता या साइज मध्ये मी कैऱ्या कापून घेतले आणि कैरीची कोळ सुद्धा मी इथे नीट कापून घेतली आहे। ती सुद्धा आपण टाकणार आहे त्यामध्ये। आपण कैरीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी इथे तेल घेते। एकच चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे। तर आता तेल आपलं तापलेलं आहे। मी इथे 1 चमचा राई टाकून घेते। आपण लगेच कैरीच्या फोडी टाकून घेऊया। पटकन ढवळून घेऊया। आणि लगेच आपण ह्यामध्ये 1 चमचा मसाला टाकून देऊया आणि तो सुद्धा पटकन ढवळून घेऊया। आणि 1 चमचा मीठ आपण टाकणार आहे यामध्ये। तो पण आपण ढवळून घेऊया। तर आपण याला फ्राय करून घेतले। आता मी यामध्ये छोटा ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतले। तर आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। आता छान उकळ आलेला आहे। आता मी याच्यामध्ये वाटीभर गूळ टाकून घेते। छान ढवळून घेऊया आपण याला। आता गॅस आपण बारीक करूया पूर्ण आणि आता हे छान आटू द्यायचंय। त्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते, म्हणजे आपली कैरी एकदम छान शिजेल। आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आता आपण कैरी शिजली आहे का ते बघूया। हे बघा, कैरी आपली एकदम छान शिजलेली आहे। बघा, आता आपलं कैरीचं रायतं खाण्यासाठी एकदम रेडी आहे। ते छान दिसतं, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस घालून घेऊया। मी आता हे बाउल मध्ये काढून घेते। हे बघा, आता आपलं कैरीचं रायतं खाण्यासाठी एकदम रेडी आहे। कलर बघू शकता किती छान आलाय आणि चव सुद्धा एकदम तिखट आंबट गोड अशी मस्त आलेली आहे। ह्याला मी नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सेजल रेसिपीला सबस्क्राइब करा।